जे काय पाहिजे ते माग. ठीक आहे, मग मी ज्या कोणावर हात ठेवेन तो माझा होऊन जाईल. मला हा माणूस हवाय. हा तुमचाच आहे ना? माझाच गुलाम आहे हा. याला मला देऊन टाका. हा तुझ्या काय कामाचा? हा माझा गुलाम आहे. याचे पूर्वज सुद्धा माझ्या पूर्वजांचे गुलाम होते. मी याला तुला देऊ शकत नाही. राजासाठी अशक्य असं काय आहे? आणि तुम्ही वचन दिले होते की मी जे मागेन तुम्ही द्याल. ठीक आहे, दिला. हरिओम. आजपासून तू याचा गुलाम आहेस. पहिल्यांदाच बघतोय एखाद्या वैराग्याला गुलाम ठेवताना. आता हे सुद्धा बघतो की तू कसा सांभाळतोस या गुलामाला. तुझ्या स्वतःच्या जेवणाचा तर काही ठिकाणा नाहीये. भिक्षा मागून स्वतःचं पोट भरणारा गुलामाचं पोट कसं काय भरणार? तुला माहित नाही हा किती खातो ते. 2 दिवसात तुझं डोकं ठिकाणावर येईल आणि स्वतःच घेऊन येशील तू याला माझ्याजवळ. हरिओम. बायजाई, अप्पा, महासपतीजी, तुम्ही घरी जा. मी एकदम बरा आहे. अल्लाह मालिक. साई, मी पाणी घेऊन येतो.
आजपासनं मी तुमचा गुलाम आहे. तुमचा प्रत्येक आदेश मी पाळेन. पण त्याआधी मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. मी काल रात्री इथं आलो होतो. तुमची हत्या करायला आणि कदाचित केली सुद्धा असती. पण मी बघितलं की तुमचं शरीर तुकड्यात कापलं गेलंय. मला माहित आहे. तुम्हाला माहितीये तर मला का मागितलं? तुम्हाला मला शिक्षा द्यायची का? मुक्त करायचं आहे तुला या गुलामीच्या प्रथेतून. मुक्त करू इच्छितो कुलकर्णी सरकारला या पापातून. मुक्त? हीच आहे ना तुझी गुलाम असण्याची ओळख? वय लहानपणीच घातलं जातं. जर एखादा गुलाम पळून जरी गेला तर यावरनं त्याला ओळखला जाऊ शकतं. मुक्त झालायस तू आज ह्यातून. हीच तुझी गुलाम असण्याची ओळख होती ना? आजपासून तुझी एकच ओळख असेल भिवा, की तू एक माणूस आहेस, इतर सगळ्यांसारखाच. साई तुम्ही तर मला गुलामीतनं मुक्त केलं साई. मी तुमचे आभार कसे मानू साई. जा भिवा, तुझी बायको तुझी वाट बघतीये. जा तिच्या जवळ. पण साई, काल रात्री मी जे बघितलं ते काय होतं? भिवा, हे जे आपलं मन आहे ना, त्यात सगळी कार्य करण्याचं सामर्थ्य असतं. आयुष्यभर तू दुसऱ्यांच्या आज्ञेचे पालन केले आहेस, पण ज्या क्षणी तू तुझ्या माणसांजवळ जाण्याचा विचार केलास, तो विचार दृढ झाला. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवून स्वच्छ मनाने काही करण्याचा निर्धार करते, तेव्हा संपूर्ण सृष्टी तिची साथ देऊ लागते. गुन्हा करण्याची तुझी अजिबात इच्छा नव्हती. परिस्थितीमुळे तू हतबल झालास.
पण सृष्टीचा हा खेळ वेगळाच आहे. तुला फक्त माझ्या शरीराचे तुकडे दिसले. जेव्हा कोणी स्वतःचे मन एकाग्र करतं तेव्हा अशक्य कार्य सुद्धा शक्य होतं. मार्गात येणारं मोठ्यात मोठं संकट सुद्धा नाममात्र बनतं. त्याचं असणं नसणं काही महत्वाचं नसतं. महत्वाचा असतो तो फक्त उद्देश आणि स्वतःवरचा विश्वास. बरं झालं ना दादा. जर त्या ढोंग्याने एखादी मोठी आणि मौल्यवान वस्तू मागितली असती तर? एक गुलामच तर होता. एक गुलामच तर होता चिऊ. तेच तर ग. साई माझ्याकडे काहीही मागू शकत होता, काहीही. मग त्याने केवळ एक गुलामच का मागितला? आणि तो गुलाम जो त्याला मारण्याची योजना बनवत होता. यात त्याचा काय डाव असू शकतो? सरकार, 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 तुमचा विश्वास बसणार नाही. जे काय झालं त्यावर. तो भिवाय ना भिवा, तो त्याच्या घरी निघून गेला. त्याच्या बायको जवळ साईने त्याची गुलामगिरीतून मुक्तता केली, स्वतंत्र केलं त्याला. हे तुला भिवाने सांगितलं का? बोल. फक्त भिवाच नाही, गावात सगळीकडे ही चर्चा आहे की साईने भिवाला मुक्त केले. आम्हाला कळत नाहीये की जर त्याला जाऊच द्यायचे होते तर साईने त्याला मागितलेच का? ह्या गावात केवळ आपल्याच परिवाराकडे गुलाम होते. साई, तू माझ्याकडून भिवाला घेऊन त्याला मुक्त करून हे दाखवायचा प्रयत्न केलायस की तू माझ्याकडून काहीही हिसकावून घेऊ शकतोस. चांगलंय. हरिओम. चांगलं आहे. बघतोच मी की तू माझ्याकडून अजून काय काय हिसकावून घेऊ शकतोस. मी सुद्धा बघतो की तू किती शक्तिशाली आहेस ते. आनंद मिळणार आहे. या नवीन युद्धामध्ये मला खूप आनंद मिळणार आहे. हरिओम. साई, साई, आज शाळेत जाऊन आल्यानंतर आम्ही असा विचार केला आम्ही तुम्हाला भेटायला येऊ. या बसा. पण मला भूक लागलीये. खायला काही आहे का? खायला काय काय हवंय ते विचार. साई तर खूप काही खाऊ घालू शकतात, हो ना साई? एकदम बरोबर. हे द्वारकामाई हाय आणि इथून कोणीच भूकेलेलं जाऊ शकत नाही. थांबा. हे घ्या. एवढे सगळे जण एकत्र. सगळं ठीक तर आहे ना? तुम्ही लोक पेरू खाणार का?
मी खाणार. आणते इकडे. तो दे मला. साई, आम्हा सगळ्यांची इच्छा आहे की तुमच्याजवळ बसावं, तुमच्याकडून शिकावं, ज्ञान प्राप्त करावं. आम्ही इथे खेळायला आलो होतो साईंसोबत. जर तुम्हाला ज्ञान हवंय तर त्यासाठी तुम्ही शाळेत जा ना. साई, आम्ही शेजारच्या गावात ना आलोय. ज्ञान सभेसाठी दुसरी एखादी वेळ द्या, आम्ही परत येऊ. ज्ञान तर रामनामानेच सुरू होतं आणि रामनामानेच संपतं. यासाठी कोणत्याच सभेची आवश्यकता नाही आणि नाही एखादी वेळ ठरवली जाऊ शकते. ज्ञान तर जीवनाच्या प्रत्येक क्षणात सामावलेले आहे. आता हे आपल्यावर अवलंबून असतं की हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपलं मन किती स्वच्छ आहे आणि हृदय किती विशाल. हरि के नाम की चले निरंतर धुन यूं ही मन में सुबह हो शाम. हरे कृष्णा हरे कृष्णा हरे राम. ओ जिसके हृदय में दया भरी हो, करुणा में जो सर्वोपरि हो, निर्बल का जो बने सहारा, हृदय वही तो हरि का धाम. हरे कृष्णा हरे राम, हरे कृष्णा हरे राम. जाति धर्म का भेद नहीं हो, मानवता में छेद नहीं हो, टंटप खेड़ा खेद नहीं हो, तीर्थ वही है पावन ग्राम. हरे कृष्ण हरे राम, हरे कृष्ण हरे राम, हरे कृष्ण हरे राम, हरे कृष्ण हरे राम. ओ एक वायु से सांस सजे रे, एक ही जल से प्यास बुझे रे. भिन्न नाम से एक भजे रे, रहीमन है वही वही राम, रहीमन है वही वही राम. रूप अनंत वो धरे अनेक, उसके अंश से बना हरेक. जान ले सबका मालिक एक, जान ले सबका मालिक एक, सबका मालिक एक, सबका मालिक एक.
साई, साई रक्षा करा साई. साई माझा जीव वाचवा. तुम्ही कोण? ये. तुम्ही लोकांनी माझा जीव वाचवला. कळत नाही मी तुमचे उपकार कसे फेडू. देवानंच तुम्हाला पाठवलंय मला मदत करायला. नाहीतर अचानक या जंगलात तुम्ही मला तेव्हाच कसं भेटला जेव्हा मला तुमची गरज होती. याला चमत्कार म्हणतात. तू काही खाणार का? माझ्याकडे थोडं खायला आहे. आमचा उपवास आहे. मगाशी तू कोणाला हाका मारत होतास? साई साई, काहीतरी चमत्कार करा. साई शिर्डीचं आहेत. तेच तर देवाचा अवतार आहेत या धरणीवर. देवाचा अवतार? आणि हे शिर्डी आहे कुठे? बस इथनं काहीच मैलावर. तुम्ही आता इथवर आलाच आहात तर तरी एकदा शिर्डीला नक्की जा. खूप चांगली माणसं आहेत तिथं. जसं की गावचे पाटील आप्पा पाटील. खूपच नम्र आहेत ते. आणि गावचे प्रमुख माझे जुने मालक कुलकर्णी सरकार. गोऱ्या सरकारची माणसं सुद्धा कुलकर्णी सरकारला खूप मानतात. आणि कुलकर्णी सरकार खानदानी वैद्य आहेत. बऱ्याच रोगांवर उपचार करतात ते. आणि तो साई, त्याच्याबद्दल अजून सांग. ते स्वतःला वैरागी म्हणतात. पण ते सुद्धा सगळ्यावर उपचार करतात. पण त्यांची उपचाराची पद्धत वेगळी आहे. जसं की गावात एक मोनी नावाची मुलगी होती. तिला दगड फेकून मारला आणि ती बरी झाली. एक कुष्ठरोगी होता. त्याचा इलाज साईनच केला. एक व्यापारी आहे काशीराम. त्याला साईने मरणाच्या दारातनं खेचून आणला. साई जसे दिसतात तसे ते नाहीत. त्यापेक्षा खूप जास्त महान आहेत ते. जर साई नसते तर मी या गुलामगिरीतून कधीच बाहेर पडलो नसतो. माहित नाही ते हे सगळं कसं करतात. तुमचे आभार. मी निघतो आता. आत्या, ह्याने साईबद्दल जे काही सांगितलं, शक्य आहे का की असा माणूस असू शकतो? असे चमत्कार करू शकतो का तो? असं असू शकतं की ते आपल्यासारखे चोर असतील. असू शकतं की आपल्यासारखा असेल, पण आपल्यापेक्षा चांगला नाही. ही शिर्डी आपल्यासाठी सगळ्यात चांगली जागा आहे. जिथले लोक अंधश्रद्धाळू आहेत. त्या साईला एक चमत्कारी बाबा मानून त्याच्यावर विश्वास ठेवत आहेत.
आणि जिथे अंधश्रद्धा तिथले आपण राजे असतो. आणि अशा अंधश्रद्धाळू माणसांना लुटणं खूप सोपं असतं. कसं करू? हे तर खाली पडून तुटून जातील. अभ्यासही करायचाय. गुरुजींनी जे काम दिलंय ते सुद्धा संपवायचंय. लक्ष्मी, साई, दे मी मदत करतो. तुम्ही शेणाला हात लावू नका. गावात हे काम मी आणि आईच करतो. दुसरं कोणी शेणाला हात लावत नाही. जर का मी हे तुम्हाला करू दिलं तर गावकरी मला आणि माझ्या आईला शिक्षा करतील. ठीक आहे, मला तुला कुठल्याही अडचणीत टाकायचे नाहीये, पण तरीही मदत करू शकतो. पण ते कसं? ठेव यामध्ये, पकड. आणि आता झाली लक्ष्मी उंच. जर शिर्डीतल्या लोकांनी विचारलं की आपण शिर्डी गावच का निवडलं तर? म्हणजे काय? म्हणजे हे की त्या गावात आधीपासूनच एक कुलकर्णी आहे, जो की एक वैद्य सुद्धा आहे. आणि दुसऱ्या बाजूला तो वैरागी, ज्याने रानोजी, मोनी आणि काशीरामचा इलाज केला. तर मग आपलं त्या गावात काय काम? म्हणजे असं की आपली काहीतरी गरज असायला पाहिजे ना तिथे. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर लोकांमध्ये आपली गरज निर्माण करावी लागते. आपण त्यांना सांगू की आपण तिथे आपल्या मर्जीने आलोच नाहीये. आमच्या इष्टदेवतेच्या आदेशानुसार आम्ही आलो आहोत. लोक तर दगडात देव असतो असंच मानत असतात. शिर्डीत जर कोणी महत्वाची व्यक्ती आहे तर ती आहे कुलकर्णी. एकदा का कुलकर्णी आपल्या जाळ्यात अडकला, शिर्डी लुटायला सोपं जाईल. आपण शिर्डीत कुलकर्णी सरकारच्या कृपेने स्थायिक होऊ. शिर्डीतल्या लोकांनो, आमच्या स्वागतासाठी तयार व्हा. आपापल्या तिजोऱ्या आता उघडून ठेवा. आत्या, तो माणूस म्हणत होता, कोण आहे बरं तो? आप्पा पाटील. आप्पा पाटील. हो. असं वाटतं की हा आप्पा पाटील तोच आहे ज्याच्या जवळ तो वडिलोपार्जित हिरे जडित खंजीर आहे.
हे लोक कोण आहेत? यांना तर मी आधी कधीच पाहिलं नाहीये. शिर्डीतल्या लोकांना धडा शिकवायला आले आहेत. धडा? कसला धडा? जसा तुम्ही शिकवता किंवा गुरुजी? धडा तर कोणीही शिकवू शकतं लक्ष्मी, पण हे आपल्यावर अवलंबून असतं की आपण कुणाकडून काय शिकतो ते. सिद्धीनी परिपूर्ण, जगाचं कल्याण करणारी, कष्ट विनाशिनी, परमपूज्य आपली आत्या. तुम्ही इथं शिर्डीत कसं काही येणं केलं? हे माझे इष्ट देवता आहेत. 20 वर्षांपूर्वी माझ्या स्वप्नात दर्शन दिलं होतं यांनी. हे माझ्याशी बोलतात आणि लोकांच्या समस्यांवर उपाय सांगतात. मृत्यूच्या दारातून परत आला काशीराम. ती जी ना बोलू शकत होती ना ऐकू शकत होती, ती मोनी. आणि एक कुष्ठरोगी सुद्धा होता. कुष्ठरोग्याबद्दल गावाबाहेरच्या लोकांनाही माहित होतं, पण काशीराम आणि मोनी यांच्याबद्दल कसं काय माहित? माझे इष्ट देवता सगळं सांगतात मला. त्यांनी तर हे सुद्धा सांगितलं की जा, शिर्डीला जा. शिर्डीवर येणाऱ्या मोठ्या संकटातून तूच त्यांना वाचवू शकतेस. पुरावा हवाय. तांब्यावर पाणी मिळेल का? हे त्या रक्ताचे प्रतीक आहे जे लवकरच शिर्डीत वाहणार आहे. मागितल्याशिवाय आम्ही मदत करू शकत नाही, पण जर शिर्डीची इच्छा असेल तर आम्ही मदत नक्कीच करू. आमच्या इष्टदेवतेच्या कृपेने आम्ही हे करू शकतो. आजपासून आम्ही इथेच मुक्काम करतोय. ज्याला कुणाला त्याच्या त्रासापासून मुक्तता हवी आहे, आमच्याकडे येऊ शकतो. ही तर फक्त सुरुवात आहे. आता इथल्या मूर्ख जनतेला लुटण्यापासून सुरुवात करून आप्पा पाटलाच्या त्या खंजिरापर्यंत पोहोचायचं आहे. बायजा, दसरा येतोय. हा खंजीर साफ करून तयार ठेवावा लागेल. एक गोष्ट सांगू बायसा, या खंजीराची किंमत या रत्नांपेक्षा खूप जास्त यावरून ठरते की हा आपल्या कुळाचा इतिहास आहे. मला हा सुद्धा तो क्षण आठवतोय जेव्हा माझ्या वडिलांनी हा मला दिला होता. किती अभिमान वाटला होता मला, आणि जबाबदारीची जाणीव सुद्धा, की मी माझ्या आयुष्यात कधी असं करू नये ज्याने या खंजीरावर कलंक लागावा. पण बायजा, कधी कधी असं वाटतं की या खंजीरासाठी आणखी एखादी सुरक्षित जागा हवी. पण एवढ्या वर्षात तर काहीच झालं नाही ना. हो, पण काळ सुद्धा आधीसारखा नाही राहिलाय ना.
पण देवावरचा विश्वास तर अजून तसाच आहे ना. जर त्याची इच्छा असेल तर इथे सुद्धा सुरक्षित राहील, आणि त्याची इच्छा नसेल तर कुठेही असुरक्षित. म्हणून सगळं त्याच्यावर सोडून द्या. माई, माई भिक्षा दे माई. ही जागा मुक्कामासाठी योग्य आहे आणि गावाच्या मधोमध सुद्धा आहे. मुलांनो, इथे या. शिर्डीच्या भल्यासाठी आमच्या इष्ट देवतेने आम्हाला आदेश दिलाय की आम्ही आमचा मुक्काम इथेच करावा. तुम्ही दुसरीकडे जाऊन खेळा, ठीक आहे? आम्ही रोज खेळतो इथे. जर का तुम्हाला राहायचंय तर शिर्डीत अजून खूप चांगल्या जागेत राहण्यासाठी. अरे, आत्यांच्या इच्छेत बाधा आणू नको. माहितीये किती शक्ती आहे यांच्यात. साई, साई शिर्डीचं आहेत. तेच तर देवाचा अवतार आहेत या धरणीवर. असं तर हा आहे तो चमत्कारी वैरागी. ह्याला तर मी बघून घेईन. ही मुलं खेळतायत, त्यांना घाबरवू नका. साई, मला माझ्या इष्टदेवतेने सांगितलं होतं तुझ्याबद्दल. गरिबांची मदत करणारा वैरागी. मी गरीब श्रीमंतांमध्ये भेदभाव नाही करत. ज्याला माझी गरज असते मी त्याला मदत करतो. पण आम्हाला तुझी काहीच गरज नाहीये. आणि तसंही तू काय केलंयस इथे शिर्डीत राहून? काहीही बदलणारे आपण कोण आहोत? आपण तर तेच घेतो जे ईश्वर आपल्याला देतो, किंवा ते जे ही धरणी माता आपल्याला देते. आणि जर शिर्डीमध्ये घेण्यासारखं काही नसतं तर तुम्ही तिघं इथे का आला असता? लक्षात ठेवा, ही शिर्डीची जमीन आहे. इथे जे हवं असेल ते मिळेल. पण जर नम्रतेने मागितलं तर, आणि अहंकाराने मागितले तर अहंकाराने मागितल्याने फक्त एकच गोष्ट मिळते, विनाश. महाबलशाली रावणासोबत सुद्धा हेच झालं होतं. इतका ज्ञानी, इतका सिद्ध, इतका विद्वान असून सुद्धा अहंकाराने त्याचा नाश केला. नशीबवान आहेस जे मुलं सोबत आहेत. नाहीतर माझी शक्ती मी आत्ताच दाखवली असती. तसं तर तुम्ही कधीच तुमची शक्ती दाखवू शकत नाही, कारण शिर्डीत सगळी माझी मुलं आहेत. आता संधी आहे, दाखवा तुमची शक्ती.